नमस्कार. सारिका कांचनच्या दुनियेत तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मला पण तुम्ही खूप मिस केलं, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि मी पण राहायचं कारण आजारी पण होती मी आणि मला आधीच जायचं होतं मम्मी पप्पाकडं, त्यामुळे मी राहणारच होती. आणि त्यात मी आजारी पडली म्हणून जास्त दिवस महिनाभर मी राहिली होती. आणि माझी बहीण पण आली होती, डिलिव्हरी झाली होती, त्यामुळं पण मी राहिली होती. आणि इकडे आई पण म्हणजे कमरेचं ऑपरेशन केलं होतं, तर मी चाललेली तरी ताई म्हणले तू आजारी आहे तर राहू दे, मग ये परत. आजारी आहे म्हणलं घे काळजी तुझी, ये नंतर म्हणल्या. आणि मग मी आता बरी झाली आणि मग सविताला सोडायला आम्ही कराडला चाललो आहे. म्हणजे बहिणीला ती आता डिलिव्हरी झाली, 5 महिने इथं होती. मग दाजी आलतं 4 व्हीलर घेऊन आणि तिकडून गाडी घेऊन आलतं. त्या गाडीतच ह्यांना आम्ही सोडायला जाणार होतो, बहिणीला बाळालाही सगळ्यांना. मग दाजी आलतं त्यासाठी. भैया आता पाळणा हे बाहेर घेऊन चालला आहे, त्यांच्या बॅगा ही सगळ्या. तर आम्ही आता कराडला सोडायला त्यांना जाणार आहे. तर आई आजारी होती त्यामुळे इकडं ताईला पण काय गडबड उठलेली ताईची पण, आणि मला पण येता येत नव्हतं कारण मी पण खूपच आजारी होती. म्हणून मम्मी मला घालवलंच नाही मम्मीनं बरे झाल्याशिवाय. मग सविताला सोडून आल्या मी इकडे येणार होती. भैयानं बाळाला घेतलं आहे आता, त्याला पण म्हणजे बाळाला 5 महिने इथं ठेवलेलं, त्यामुळं कुणालाच मम्मीला पप्पाला कुणालाच कर्म नाही झालं. तर 5 महिने ती होती, त्यामुळं ती पण जास्त रडली आणि मम्मी पण सगळेच आम्ही रडलो. बाळ होतं त्यामुळं. एक घरात आजी आजोबासाठी नातं असल्यावर काहीतरी त्यांना असं करमणूक होती. आणि त्यात ती दोघंच असतात मम्मी पप्पा, त्यांना काहीच करमत नाही. आता आम्ही तिघं पण तिला काय सोडून आल्या, मी पण जाणार, भैया पण इथं नसतोय, त्यामुळं त्या दोघांना काहीच करमत नाही. म्हणून मम्मीला लयच वाईट वाटत होतं. आणि मी आजारी होती म्हणून मी राहिलेली, नाही तर मी पण लवकरच आले असते. आजारी होती म्हणून मी पण राहिलेली. मग हे बघा दाजी आमचं आता तिला सोडायला 4 व्हीलर घेऊन आले दाजी आणि आम्ही सोडायला जाणार आहे. तर सोडायला जाताना ना आम्ही सगळं देवदेव करून, हातीत गाव आहे त्यांचं मूळगाव, तिथलं देवदेव करून म्हणजे बाळाला पायावर घालून, आणि लक्ष्मी कोळ्याची त्यांची कुलस्वामी, आम्हाला पण कोळ्याची लक्ष्मी, आणि खरचुंडीचा सिद्धनाथ नाचण्याचं खंडोबा. मग असं देव करून आम्ही त्यांना सोडायला जाणार होतो. ताई म्हणत होत्या काळजी घे तुझी, हे फोन करत होत्या. आणि त्या मला म्हटल्याच नाहीत की माझी धावपळ उठली हे, कारण त्यांना पण माहीत होतं मी आजारी आहे म्हणून. आणि एवढी मी आजारी कधीच पडली नव्हती, आता म्हणजे मी बरे झाली. तर बाळाला घालवण्यासाठी आज शेजारच्या बायाही जमा झालेत, सगळे जमा झाले. तरी तिला सोडण्यासाठी सगळेजणी रडत होती. सोडायला गेलं सगळे पैसे हातात बाळाच्या देऊन रडत होती. तर आम्हाला इथनं जाताना असं काहीच वाटलं नाही, पण येताना लय वाईट वाटत होतं. इथनं जाताना आम्ही पण असं गाडीत चढताना परत हसत गेलो, आणि येताना आम्हाला खूप वाईट वाटत होतं. आणि ती पण लय खुश झालता की जाण्यासाठी, त्याला काहीच कळत नव्हतं गोल्याला. त्याला 4 महिने पूर्ण झालं, 5वा लागलाय आता. तर आम्ही आता आलेलो आहे खंडोबा देवस्थान आचना आहे, श्री खंडोबा देवस्थान आचना आहे ते. तर त्यांना ही स्वामी खंडोबा आहे. मग ह्या खंडोबाला आचनाच्या खंडोबाला बाळाला आणलंय. मग परत दाजीला पण येता येत नाही, सगळं देवदेव करायचं म्हणतात. मग आणलीच तर 4 व्हीलर. मग 4 व्हीलरमध्ये सगळ्यांनाच बाळाला पण फिरवून होतंय, सगळंच होतंय, देवदेव करूनच घरी न्यायचं असं ठरवलेलं दाजीने. मग आता खंडोबाला जायचं, परत हातीतला जायचं, खरसुंडीला जायचं आहे पुढं. म्हणजे हे पुढं दाखवतेच तुम्हाला, व्हिडिओ केला आहे सगळाच मी. त्यात बाळ पण रडत होतं, कोणाकडंच जात नव्हतं ते. मग दाजीकडं पण जास्त अशी ओळख नव्हती, सविताकडं माझ्याकडं जास्त येते. मग त्याला काय रडायचं, ती सारखंच रडत होतं. तरी मग ही आचनाचा खंडोबा आहे ना,
ही आम्हाला पण वाटंबऱ्याचा कुलस्वामी खंडोबा आहे आणि तिला आजनाईचा खंडोबा आहे. आणि आम्हाला कुलस्वामी लक्ष्मी ही आहे, कोळ्याची लक्ष्मी आहे आणि तिला पण कोळ्याची लक्ष्मीच आहे. आणि सिद्धनाथ आम्हाला पण कुलस्वामी नाही, सिद्धनाथ. तर दाजीने आता नारळ फोडून आम्ही सगळं तिथलं देवदर्शन आटपून खंडोबा तर आता लक्ष्मीला आलोय कोळ्याच्या. कोळ्याच्या लक्ष्मीला असं आम्ही अधूनमधून आम्ही तिघं पण येत असतोय, कारण आमच्या दारात ना कोळ्याच्या लक्ष्मीचं ठाण आहे. म्हणजे कोळ्याच्या लक्ष्मीचं मंदिरच बांधलं आहे आमच्या, म्हणजे सगळ्यात दिरांनी ना आमच्या ह्यांनी असं मिळून. आमच्या घरात म्हणजे अजून पण सगळे एकत्र फॅमिली आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. सगळ्या फंक्शनलाही असं म्हणजे कार्यक्रमाला आम्ही एकत्रच येतो. तर ही बघा कोळ्याच्या लक्ष्मीचं मंदिर कसं आहे, छान आहे. आणि हे कोळ्याच्या लक्ष्मीच्या पाठीमागे म्हसोबाचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या पाठीमागं म्हसोबाचं मंदिर आहे. तर इथं माकडं ही भरपूर होती आणि बाळ काय झोपलंच होतं इथं येऊस तर. तरी त्याला भैया उठ करून उठवत होता. आणि मी आतपर्यंत जाऊन व्हिडिओ करत होती. आमचं दाजी म्हणत होतं त्याला काय भ्यायचं आहे, करा ताई व्हिडिओ, त्याला काय भ्यायचं आहे नसते. तर मी म्हणायची कॅमेरा असतात दाजी, आत भीती वाटते, तर नाही करा तुम्ही. मग आम्ही आता आलेलो आहे सिद्धनाथाला, म्हणजे खरसुंडीच्या सिद्धनाथाला बघा. तर मग म्हणून मी अशी भेट होती आतमध्ये व्हिडिओ करून देतात का नाही. तर इथं पण ना खरसुंडीच्या सिद्धनाथाला ना त्या दिवशी आम्ही गेलो, त्या दिवशी लग्न सोहळा होता, त्या दिवशी आम्ही गेलतो. आणि ती यात्रा चालू होती सिद्धनाथाची. तर आता आम्ही सगळं देवदेव करून झालेलं आहे आणि कराडला चालणार आहे. आणि मी कराडवरून आल्यावर मग सांगलीला जाणार आहे. तर सगळं देवदर्शन झालं, आम्ही कराडला जाऊन परत जाणार आहे सांगलीला. तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजेच सांगलीमध्ये. बाय बाय.